नमस्कार मंडळी, कशा आहात? तर तुम्हाला माहिती होतं की आम्ही इंडियामध्ये आलोय आणि आता रिटर्न जायची वेळ आली, सुट्ट्या संपल्या आहे. तर आता आम्ही ऑस्ट्रेलियाला परत जाणार आहे. पूर्ण बॅग वगैरे पॅक करून झालेल्या आहेत आणि आता छान आईनी आजीनी जेवण वगैरे बनवलंय. जेवण करून निघणार आहे आम्ही आता लगेच. तर खूप इमोशनल झाले होते घरी सगळे. आम्ही बॅग वगैरे बाहेर काढलंय आणि आता लगेच ट्रॅव्हल येईल. ॲक्च्युली आता मला इथून बुलढाण्यावरनं मुंबईला जायचं आहे ट्रॅव्हलनी आणि मग उद्या रात्री आम्ही बसणार फ्लाईटमध्ये. तर आम्ही इथे आलो आता सगळ्यांना भेटून. सगळे शेजारचे घरचे सगळे आले होते. तर आम्ही आता ट्रॅव्हल्समध्ये बसलोय आणि निघालोय. खूप डिफिकल्ट असतो हा मोमेंट घरच्यांना सोडून जाताना. तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोचलो आणि तिथे माझा भाऊ राहुल आला होता आमच्यासोबत. तो आम्हाला ड्रॉप करायला आणि संध्याकाळी फ्लाईट होती. खूप छान वाटतं दिवसभर आपल्यासोबत कोणीतरी घरचं, तर म्हणून राहुल आला होता. खूप बरं वाटलं आम्हाला. आणि आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही एअरपोर्टसाठी जायला निघालो आहे. तर आम्ही एअरपोर्टला जायला निघालो तेव्हा राहुल यायला तयार होता आमच्यासोबत, पण आम्हीच त्याला म्हटलं तू घरी थांब, कारण मग इथून परत रिटर्न जाताना खूप जास्त वाईट वाटतं घरच्यांना, म्हणून मग त्याला आम्ही नाही आणलं सोबत इथपर्यंत. तर आता आम्ही इथे एअरपोर्टला पोचलो आहे आणि आता चेक इन वगैरे करून घेणार आहे. तर आमचं चेक इन झालं आहे आणि आता सिक्युरिटी चेकला जायचं आहे. इंटरनॅशनल डिपार्चर आहे ते. चल ना. तर आमचं सिक्युरिटी चेक झालं आणि मोक्ष झोपी गेला, कारण तो दिवसभर पण झोपलेला नव्हता. आणि बरं झालं झोपला, कारण 2-3 तासाचा मध्ये गॅप होता आणि मग तो इथे एअरपोर्टवर इकडे तिकडे धावतो तर त्रास होतो खूप. तर आता आमची फ्लाईटची वेळ झाली, म्हणजे अर्धा तासच बाकी आहे. तर आम्ही आता तिकडे जातोय. तर आता आमच्या फ्लाईटची अनाउन्समेंट स्टार्ट झाली आहे आणि आता मला जायचं आहे. तर आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आहे फायनली आणि मोक्षची पण झोप झाली, उठला तो आता. तर आता वाजताय रात्रीचे 12. तर आता 6 तासाची ही फ्लाईट आहे. इथनं आता आम्ही सिंगापूरला जाणार आणि मग तिथून पुढे सिंगापूरवरनं पर्थला जाणार. ती पण 6 तासाची फ्लाईट आहे. तर आम्ही आता इथे सिंगापूर एअरपोर्टला पोचलो आहे आणि इथून आमची लगेच पर्थची फ्लाईट आहे. म्हणजे अजिबातच वेळ नाही आहे. मध्ये 1 तासाचा गॅप होता, पण आमची आधीची फ्लाईट 1 तास डिले असल्यामुळे आता अजिबात वेळ नाही आहे. आता धावतच जावं लागणार आहे. आय डोंट नो फ्लाईट मिस होते की काय. तर आता आम्ही सिंगापूर एअरपोर्टला पोचलो आहे आणि आता धावतच फ्लाईट पकडायची आहे, कारण मागची डिले झाली होती. तर आम्ही फास्टच अगदी धावतच गोष्टी केल्या आणि आता सिक्युरिटी चेक पण झालं आहे आणि आता डिपार्चरला आलो आहे. आणि आम्ही आलो आणि लगेच अनाउन्समेंट झाली आणि आता फ्लाईटमध्ये जातो आहे आम्ही. तर आता आम्ही सिंगापूर एअरपोर्टवरून फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि परत 6 तासाची फ्लाईट आहे. तर पहिली फ्लाईट काही एवढं आठवत नाही, पण जे दुसरी फ्लाईट असते ती खूप बोर होतं आणि लहान मुलांना सांभाळणं डिफिकल्ट होऊन जातं. आता आम्ही मोक्षला कसं तरी बिझी ठेवतो आहे. तर लहान मुलांना हेडफोन आणि एक खेळणं वगैरे असं देतात फ्लाईटमध्ये. तर आता 1-1.5 तासामध्ये आम्ही पर्थला पोचणार आहे आणि बराच वेळ खूप बोर झालं आहे आता. ॲक्च्युली 6 तास म्हणजे टोटल 12 तासाचं फ्लाईट होतं. तर बघू शकता तरी पण तुम्ही किती छान दिसतंय स्काय वगैरे. आणि आता पर्थचे दुपारचे साधारण 2:30 वाजलेले आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या, बाय.